खासदार मेधा कुलकर्णी यांनी आरोप केलाय। मेधा कुलकर्णी यांनी याबाबतचा व्हिडिओही शेअर केलाय। मेधा कुलकर्णी यांनी ट्विट करत असे आरोपही केलेले आहेत। सध्या शनिवार वाड्यामध्ये मेधा कुलकर्णी या आलेल्या आहेत। त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य समोर आली आहे। मेधा कुलकर्णी यांच्याकडून नमाज पठण केल्याचा व्हिडिओ हा ट्विट केला गेलेला आहे। शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यांनी त्याचा सोशल मीडियावरती व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आणि त्यानंतर आता काही हिंदू संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। तीव्र संताप सुद्धा या सगळ्या घटनेवरून व्यक्त केला जातोय। सध्या मेधा कुलकर्णी शनिवार वाड्यामध्ये दाखल झाल्याचं दिसतंय। अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काल त्यांनी येथे नमाज पढण्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केला आणि त्यानंतर अशा पद्धतीचं काम शनिवार वाड्यात चालू देणार नाही म्हणून आंदोलनाचा इशारा दिला। सामूहिक शिववंदना करण्याचा इशारा दिला होता। पोलिसांनी आता परवानगी नाकारली होती या सगळ्या आंदोलनाला। मात्र मेधा कुलकर्णी यांनी हिंदू लोकांना शनिवार वाड्यात जाण्यास बंदी कशी काय, आम्ही जाणार असा हट्ट धरला आणि अखेर पोलिसांसमवेत शनिवार वाड्यामध्ये मेधा कुलकर्णी दाखल झालेले आहेत आणि आक्रमक अशी भूमिका जी आहे ते मेधा कुलकर्णी घेताना पाहायला मिळत आहेत। पोलीस या सगळ्यांवरती आता चर्चा करतायत। मात्र त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि स्वतः मेधा कुलकर्णी आता शनिवार वाड्यामध्ये सामूहिक शिववंदना करणार आहेत आणि अशा पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा मेधा कुलकर्णी करत आहेत। त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये अशा प्रकारचं मुस्लिम हिंदू तणावाचं वातावरण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत। मेधा कुलकर्णी आता काय इशारा देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता मात्र त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेल्या आहे आणि शनिवार वाड्यात अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या बालाजी, मेधा कुलकर्णी यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप नेमका काय आहे आणि या संदर्भामध्ये तो जो व्हिडिओ समोर आलाय तो व्हिडिओ कधीचा आहे हे काही समजू शकलेलं आहे का? मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये ज्या ठिकाणी दर्गा आहे त्या ठिकाणी काही मुस्लिम लोक येऊन नमाज पाडतात आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांना त्यांचा धर्म वाढवायचा आहे असा आरोप केलेला आहे आणि हिंदुत्वाची निशाणी असलेल्या शनिवार वाड्याला कलंकित करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। त्यासाठी हे सगळं आंदोलन जे आहे ते मेधा कुलकर्णी यांनी केले आणि या सर्व या ठिकाणी ही गोष्ट घडलेली आहे का हा व्हिडिओ खोटा आहे याची माहिती विचारली। हा व्हिडिओ खरा आहे आणि इथंच जिथे आता आपण उभे आहोत याच ठिकाणी तो घडलेला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी हा निर्णय घेतला आहे की इथे ज्या जागेवर नमाज पढतो त्या जागेचं शुद्धीकरण आपण शिववंदना करून करणार आहोत आणि म्हणून आपण सगळेजण दिवाळीच्या या विजयी महोत्सवामध्ये आपण इथे जमला आहात म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते। तुम्हाला सगळ्यांना वंदन करते की अशीच हिंदू शक्ती एकवटून आपण पुढच्या काळामध्ये जी काही संभाव्य आक्रमण असतील त्यांचा प्रतिकार केला पाहिजे। मग अशी इथे पोलीस यंत्रणा आपल्याला सोडत नव्हती पण आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे या ठिकाणी येण्याचा। हे आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे। मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला राज्यकारभार असं आहे ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोगलांचा नाश केला तेच इथे येऊन जर नमाज पढत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाजास्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पढून ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पढून आपली मानता हे इथून पुढे आम्ही चालू देणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत। पूर्वी इथे माघी गणेश उत्सव होत होता तोच आता पुन्हा इथे सुरू करावा अशी सुद्धा मागणी मी पुरातत्व खात्याकडे
फोनवर केलेली आहे, लेखी सुद्धा मी ती देईन. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असले कुठलेही अवैध धंदे या ठिकाणी होणार नाहीत. केवळ आणि केवळ हिंदू धर्म या ठिकाणी चालेल. जसं सारसबागेमध्ये आपल्या हिंदू सणांच्या दिवशी, आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी तिथे येऊन अन्य गोष्टी काही चालत होत्या त्या बंद पाडल्या, तसंच तिथले सुद्धा गोष्टी आपण बंद पाडणार आहोत. आणि यामध्ये समस्त हिंदू बांधवांचं, भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करते. यानंतर करूया. आता पुढची सूत्र जी आहेत कोण घेत आहे? कोणीतरी एकाने सांगा. 100% मी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत की कोणीही अन्य थांबा थोडस आम्हाला 2 मिनिट 1 मिनिट सगळ्यांना मागे होतं. कुठं करणार तुम्ही? सांगा. हो थांबा. थांबा लांब न घेऊ दे आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मेधा कुलकर्णी यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि त्यानंतर चलो शनिवार वाडा अशी हाक देण्यात आली. आणि यासह खासदार मेधा कुलकर्णी या शनिवार वाड्यामध्ये दाखल झाल्या आणि ज्या ठिकाणी मुलींनी नमाज पठण केलं होतं, ज्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण केलं गेलेलं आहे. मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये येऊन ती जागा सारवली जाते. मेधा कुलकर्णी त्या व्हिडिओनंतर आक्रमक झाल्या आणि त्यानंतर शनिवार वाड्यामध्ये येऊन त्यांच्याकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला गेलेला आहे. ज्या ठिकाणी नमाज पठण केलं गेलं त्या जागेवरती सध्या गोमूत्र शिंपडून सारवलं सुद्धा गेलं आहे. काही हिंदू संघटना सुद्धा आक्रमक झाल्या. शनिवार वाडा हे ऐतिहासिक वारसा स्थळ आहे आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही अशी भूमिका मेधा कुलकर्णी यांच्याकडून घेतली गेलेली आहे. असाच प्रकार सारसबागेमध्ये सुद्धा घडलेला होता असंही मेधा कुलकर्णी यांच्याकडून सांगण्यात आलं. आणि त्यानंतर शनिवार वाड्यामधील हा जो व्हिडिओ आहे तो मेधा कुलकर्णी यांच्याकडून पोस्ट करण्यात आला. मोठ्या वेगानं तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मेधा कुलकर्णी या थेट शनिवार वाड्यामध्ये दाखल झाल्या आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नमाज पठण केलं गेलं तिथे गोमूत्र शिंपडून सारवलं सुद्धा गेलेलं आहे शेणाने. मेधा कुलकर्णी यांच्याकडून यासह हिंदू संघटनांचे काही कार्यकर्ते पाहायला मिळतात. त्यांच्याकडून शिववंदना सुद्धा शनिवार वाड्यामध्ये केली जाईल. शनिवार वाडा हे शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक आहे असं सुद्धा मेधा कुलकर्णी यांच्याकडून म्हटलं गेलेलं आहे. जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळ आहे आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांच्याकडून म्हटलं गेलंय. घोषणा दिला आणि नंतर पण इथे आपण घेऊ कारण घोषणा द्यायच्या आणि नंतर शिववंदना. छत्रपती शिवाजी महाराज की बोल भारत माता की वंदे जय श्रीराम. छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मासाठी. सर्वांनी हात जोडून उभे राहा. शिववंदनेसाठी सर्वांनी हात जोडून उभे राहा.
मारावे मारिता मारिता घ्यावे राजा आपले देशद्रोही तुके कुत्ते मारोनी घालावे परिते देवदास पावती फत्ते यदपि संशयो नाही देव मस्तकी धरावा अवघात कल्लोळ करावा मुलुक पडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलले शिवरायांचे कैसे चालले शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साजिले तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली त्याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष कार्य न्यावे शिवरायांची आठवावे जीवित तृणत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा आणि सनातन वैदिक हिंदू धर्म की माता की प्रभू सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की भारत माता की जय श्री राम आपल्याला बाहेर पण घ्यायची भाऊ ऐका ना 5 मिनिटं आपण बाहेर पण घ्यायची गोंधळ होतो मध्ये मोबाईल टाकू नका तर शनिवार वाड्यामध्ये आंदोलन करून शिववंदना दिली गेलेली आहे. हिंदू संघटना आणि यासह खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याकडून आंदोलन केलं गेलंय. मेधा कुलकर्णी यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला होता. खाली घ्या बूम खाली घ्या. एक खाली घ्या ना बूम. ताई तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये तुम्ही काही मुस्लिम समाजाची लोक शनिवार वाड्यात नमाज पठण करत असल्याचं सांगितलं होतं. व्हिडिओ तो कधीचा आहे आणि आज तुम्ही परत इथे शिववंदना केली. सुदर्शन अनकट खाली घ्या ना बूम. घेणार रे 3 बटनला. ओके बोला ते. मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळेला मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय. म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येत आहे. म्हटलं कधी केलं होतं हे? तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे. अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये
कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात. अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही. यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे. सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे